नमस्कार. आज आपण पुरुष वंध्यत्व म्हणजे काय आणि त्याची कारणे कोणती आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना असे वाटते की गर्भाधारणेची समस्या फक्त महिलांमध्ये असते, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांशी संबंधित घटकही कारणीभूत असू शकतात. योग्य तपासणी आणि वेळेवर उपचार घेतल्यास अनेक जोडप्यांना पालक होण्यास मदत मिळू शकते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नियमित प्रयत्न करूनही 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ गर्भधारणा होत नसेल तर त्याला वंध्यत्व मानले जाते. जर तपासणीत पुरुषांशी संबंधित काही विशिष्ट वैद्यकीय कारणे आढळली तर त्याला आपण पुरुष वंध्यत्व असे म्हणतो. यामध्ये मुख्यत्वे शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल करण्याची क्षमता किंवा त्यांची शारीरिक रचना यामध्ये समस्या असू शकतात. आता आपण पुरुष वंध्यत्वाची काही सामान्य आणि प्रमुख कारणे विस्ताराने समजून घेऊया, जी उपचारासाठी महत्त्वाची आहेत. पहिले प्रमुख कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणे. गर्भधारणेसाठी वीर्यामध्ये पुरेशा प्रमाणात निरोगी शुक्राणू असणे आवश्यक असते. दुसरे म्हणजे शुक्राणूंची हालचाल कमी असणे. जर शुक्राणू वेगाने आणि सरळ रेषेत पोहू शकले नाहीत तर ते बीजांडापर्यंत पोहोचू शकत नाहीत. शुक्राणूंची रचना असामान्य असणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. केवळ योग्य आकाराचे शुक्राणूच बीजांडाचे फलन करू शकतात. हार्मोन्समधील असंतुलन, विशेषतः टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे, शुक्राणूंच्या उत्पादनावर थेट परिणाम करते. व्हेरिकोसील म्हणजे अंडकोशातील शिरा सुजणे, यामुळे तापमान वाढते आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही जुने संसर्ग, पूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया किंवा विशिष्ट वैद्यकीय समस्यांमुळेही प्रजनन क्षमतेत अडथळा येऊ शकतो. वैद्यकीय कारणांशिवाय आपल्या दैनंदिन सवयींचा आपल्या प्रजनन क्षमतेवर आणि एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू आणि मादक पदार्थांचे सेवन शुक्राणूंच्या डीएनएला हानी पोहोचवू शकतात आणि त्यांची गुणवत्ता कमी करतात. लठ्ठपणा आणि असंतुलित आहारामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. जास्त ताणतणाव आणि अपुरी झोप आपल्या शरीराची नैसर्गिक घड्याळ बिघडवतात, ज्याचा परिणाम प्रजननक्षम हार्मोन्सवर होतो. नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि पोषक आहार यांसारख्या निरोगी जीवनशैलीमुळे एकूण आरोग्य आणि प्रजनन क्षमता सुधारते. समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि उपचारांची दिशा ठरवण्यासाठी योग्य निदान होणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. डॉक्टर सर्वात आधी सीमेन ॲनालिसिस सुचवतात. यामध्ये शुक्राणूंची अचूक संख्या, गती आणि आकाराची तपासणी केली जाते. या व्यतिरिक्त गरज पडल्यास हार्मोन चाचण्या, जनुकीय तपासण्या आणि अल्ट्रासाऊंड यांसारख्या विशेष चाचण्या केल्या जातात. निदान झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक स्थितीनुसार उपचार बदलू शकतात. आज अनेक प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. काही प्रकरणांमध्ये केवळ औषधोपचार किंवा लहान शस्त्रक्रियेद्वारे समस्या सोडवता येते. गंभीर समस्या असल्यास IUI किंवा IVF, ICSI सारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रांचा वापर करून यशस्वी गर्भधारणा शक्य होते. पुरुष वंध्यत्व ही एक वैद्यकीय समस्या आहे, जिच्यावर योग्य वेळी उपचार घेतल्यास मात करता येते. त्यामुळे घाबरू नका. कोणतीही शंका असल्यास लाज न बाळगता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या पालक होण्याच्या प्रवासात आम्ही सदैव सोबत आहोत. धन्यवाद.